गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 3.1 मधील जो पुढचा पॉईंट आहे, जो मुद्दा आहे, त्याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण मागणीचा नियम याविषयी चर्चा केली होती. आज आपण मागणी फलन म्हणजे काय आणि मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण मागणीची संकल्पना अभ्यासली आणि मागणी कशाला म्हटलं जातं याविषयी चर्चा केली. त्याचबरोबर मागणीचा जो नियम आहे तो आपण अभ्यासला. वस्तूची मागणी व मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत विविध प्रकारचे, यांच्यामध्ये जो परस्पर संबंध असतो आणि हा संबंध स्पष्ट करण्याचे काम मागणी फलाद्वारे केले जाते किंवा मागणी फलनाद्वारे केले जात असते. म्हणजेच मागणी आणि मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत यांच्यामध्ये असणारा जो कार्यात्मक संबंध आहे तो मागणी फलनाद्वारे स्पष्ट केला जात असतो. मागणीवर परिणाम करणारे जे विविध घटक आहेत त्यामध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, वस्तूची किंमत, पूरक व पर्यायी वस्तू, त्याचबरोबर सरकारचे धोरण, हवामानातील बदल, अशा प्रकारे विविध जे घटक आहेत त्या घटकांचा मागणीवर परिणाम होत असतो किंवा प्रभाव पडत असतो. आणि या विविध घटकांचा मागणीशी जो परस्पर संबंध असतो त्याला मागणी फलन असे म्हटले जात असते. थोडक्यात मागणी फलनाची जर व्याख्या केली तर ती पुढील प्रमाणे होईल. मागणी फलन म्हणजे वस्तूची मागणी व तिच्यावर परिणाम करणारे घटक यांच्यामधील संबंध दर्शवणारे गणितीय समीकरण म्हणजे मागणी फलन होय. आणि हे समीकरण पुढील प्रमाणे दर्शवले जाते. यामध्ये हे समीकरण जे आहे डी बरोबर एफ ब्रॅकेटमध्ये ABCDEN ब्रॅकेट कंप्लीट अशा प्रकारे हे जे फलन आहे हे फलन दर्शवले जाते. यामध्ये डी बरोबर वस्तूची मागणी, डी म्हणजे डिमांड, त्याचबरोबर एफ बरोबर फलन, एफ हा जो वर्ड आहे तो त्याला इंग्लिशमध्ये फंक्शन असं म्हटलं जातं आणि फंक्शन म्हणजे फलन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. ए बरोबर वस्तूची किंमत, बी बरोबर व्यक्तीचे उत्पन्न, सी बरोबर इतर वस्तूंच्या किमती, डी बरोबर लोकसंख्या, ई बरोबर जाहिराती आणि एन बरोबर एकूण घटक किंवा शेवटचा घटक. अशा प्रकारे या मागणी फलनाच्या गणितीय समीकरणामध्ये मागणीचा जो संबंध आहे तो इतर घटकांशी जोडला जातो आणि इतर घटकांचा परिणाम मागणीवर काय होतो याचे स्पष्टीकरण या मागणी फलनाद्वारे केले जात असते. अशा प्रकारे मागणी फलनाची ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये प्रमुख जो घटक आहे तो म्हणजे किंमत. या किमतीचा मागणीवर कशा प्रकारे परिणाम होत असतो आणि किंमत आणि मागणी यांचा परस्पर संबंध नेमका कसा आहे यासाठी मागणीची जे दोन प्रकारच्या ज्या मागण्या आहेत किंवा दोन प्रकारची मागणी आहे ती म्हणजे वैयक्तिक मागणी किंवा व्यक्तिगत मागणी आणि दुसरी बाजार मागणी. हे दोन प्रकार प्रामुख्याने पाहणे आवश्यक आहे. यामध्ये जो पहिला प्रकार आहे व्यक्तिगत किंवा वैयक्तिक मागणी, यामध्ये व्यक्तिगत मागणीमध्ये किमतीचा मागणीवर कशा प्रकारे परिणाम होतो आणि बाजारातील मागणीवर किमतीचा कशा प्रकारे परिणाम होतो याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. या वैयक्तिक मागणीमध्ये उपभोक्ता विशिष्ट किमतीला वस्तूंच्या वेगवेगळ्या
नगांची मागणी करत असतो आणि त्यालाच वैयक्तिक मागणी किंवा व्यक्तिगत मागणी असे म्हटले जात असते. उपभोक्त्याच्या विविध गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो किंवा विविध प्रकारच्या वस्तूंच्या नगांची मागणी करत असतो. आणि अशा प्रकारे उपभोक्त्याने जी मागणी केलेली असते त्यालाच वैयक्तिक किंवा व्यक्तिगत मागणी असं म्हटलं जात असते. बाजारातील अनेक ग्राहकांच्या मागणीचे एकत्रीकरण करून बाजारातील एकूण मागणी काढली जात असते. म्हणजे विविध उपभोक्त्यांच्या मागणीची बेरीज करून बाजार मागणी काढली जात असते. व्यक्तिगत मागणी पत्रक म्हणजे वस्तूंच्या किमतीतील बदल झाल्यास एखादी वस्तू किंवा उपभोक्त्याच्या मागणीत होणारे जे बदल असतात ते दर्शवणारे पत्रक असते. आणि या वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये उपभोक्त्याने केलेल्या वस्तूंची मागणी आणि उपभोक्त्याने दिलेली किंमत, त्या किमतीचा परिणाम त्या वस्तूच्या मागणीवर कशा प्रकारे झालेला आहे हे मागणी पत्रकाद्वारे स्पष्ट केले जात असते. किंवा किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये कशा प्रकारे बदल झालेले आहेत याविषयी मागणी पत्रकामध्ये स्पष्टीकरण केले जात असते. वस्तूंच्या जर किमती वाढल्या तर उपभोक्ता वस्तूंची कमी मागणी करतो. याउलट वस्तूंच्या किमती कमी झाल्यास उपभोक्ता वस्तूंची जास्त मागणी करतो. अशा प्रकारे इतर परिस्थिती कायम असताना किमतीतील बदल झाला किमतीमध्ये तर त्याचा मागणीवर परिणाम होऊन वैयक्तिक मागणीमध्ये बदल होतात हे वैयक्तिक मागणी पत्रकावरून समजते. पुढील जो बाजूच्या कोष्टकामध्ये वैयक्तिक मागणी पत्रक दिलेले असून त्यामध्ये किंमत आणि मागणी यांचा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. बाजूच्या कोष्टकामध्ये किंमत आणि मागणी जी दर्शवलेली आहे, वस्तूची किंमत 50 रुपये आहे त्यावेळी मागणी उपभोक्त्याकडून 100 एवढी केलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळी किमतीमध्ये घट होते म्हणजे किंमत 50 वरून 40 रुपये होते त्यावेळी मागणी जी आहे उपभोक्त्याकडून केली जाणारी ती 200 आहे. म्हणजेच पूर्वीच्या मागणीपेक्षा उपभोक्त्याच्या मागणीमध्ये किंमत कमी झाल्यामुळे किंवा घटल्यामुळे वाढ झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे किंमत अजून कमी झाली, 30 रुपये किंमत कमी झाली, 30 रुपये झाली तर उपभोक्त्याची मागणी अजून वाढते आणि ती 300 नग एवढी होत असते झालेली आपल्याला दिसून येते. अजून किंमत कमी झाल्यानंतर ती 20 रुपये झाल्यानंतर मागणीमध्ये 400 एवढी वाढ होते आणि किंमत अजून आणखीही कमी झाल्यास 10 रुपये झाल्यास त्यामध्ये उपभोक्त्याच्या मागणीत 500 नगांची वाढ होत असते. अशा प्रकारे किंमत कमी झाल्यानंतर उपभोक्त्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे किंमत आणि मागणी यांच्यामध्ये जो परस्पर संबंध दिसून येतो तो विरोधी स्वरूपाचा किंवा व्यस्त स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा संबंध जो आहे तो उपभोक्त्याच्या मागणी पत्रकामध्ये स्पष्ट झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तो संबंध खालील बाजूच्या आकृतीमध्ये दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. बाजूच्या आकृतीमध्ये किंमत आणि मागणी यांचा जो परस्पर संबंध आहे तो स्पष्ट केलेला आहे. अक्षावर मागणी दर्शवलेली आहे आणि अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. 10 रुपये किंमत असताना वस्तूची 10 रुपये किंमत असताना जी मागणी आहे ती 500 नगाची आहे आणि वस्तूची किंमत 20 रुपये असताना मागणी 400 असलेली आपल्याला दिसून येते आणि वस्तूची किंमत 30 रुपये असताना मागणी 300 रुपये असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे बिंदू दर्शवलेले आहेत मागणी आणि किंमत यांच्या माध्यमातून निर्माण झालेले ते एकत्र जोडल्यानंतर एक जो वक्र तयार होतो तो हा जो वक्र आहे तो मागणी वक्र असून तो डावीकडून उजवीकडे खाली आलेला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ किंमत जास्त असताना मागणी कमी असते
आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. अशा प्रकारे हे एक बिंदू एकत्र जोडल्यामुळे हा वक्र निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि यामध्ये तो उतरत्या स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मागणीत घट होते आणि किमतीमध्ये घट झाली तर मागणी वाढते. अशा प्रकारचा संबंध या पत्रकामध्ये, या आकृतीमध्ये दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे वैयक्तिक मागणी पत्रकाच्या आधारे आपण उपभोक्त्याकडून केली जाणारी मागणी आणि किंमत यांचा परस्पर संबंध कसा असतो याचं स्पष्टीकरण आपण याची माहिती आपण या ठिकाणी घेतली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो प्रकार मागणीचा आहे तो म्हणजे बाजार मागणी किंवा त्याला एकूण मागणी असंही म्हटलं जात असतं. बाजार मागणी म्हणजे बाजारातील विविध ग्राहकांच्याकडून केली जाणारी विविध वस्तूंची असणारी मागणी. म्हणजेच बाजारातील विविध ग्राहकांच्या एकूण मागणीची बेरीज म्हणजेच बाजार मागणी होय. यामध्ये अनेक ग्राहकांच्या मागणीचे एकत्रित पत्रक म्हणजे मागणीची बेरीज करून जे पत्रक तयार केले जाते त्याला मागणी पत्रक असे म्हटले जात असते. बाजारामध्ये विविध ग्राहक वेगवेगळ्या किमतीला वस्तूंचे अनेक नग खरेदी करत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतात. वेगवेगळ्या ग्राहकांना एकाच वस्तूची उपयोगिता ही भिन्न भिन्न असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यानुसार खरेदी केली जात असते. ज्याला एखाद्या वस्तूची उपयोगिता जास्त वाटत आहे त्याची खरेदी तो व्यक्ती किंवा तो उपभोक्ता जास्त प्रमाणात करतो आणि ज्या व्यक्तीला किंवा उपभोक्त्याला उपयोगिता कमी वाटते तो उपभोक्ता वस्तूची खरेदीही कमी करत असतो. अशा प्रकारे बाजारात सर्व ग्राहकांनी विशिष्ट किंमत पातळीला जी खरेदी केली जाते तिची एकत्रित बेरीज म्हणजे बाजारातील एकूण मागणी होय किंवा एकूण मागणी असते. आणि ही मागणी ज्या पत्रकामध्ये दर्शवली जाते त्याला बाजाराचे मागणी पत्रक असे म्हटले जाते. बाजूच्या कोष्टकामध्ये अशा प्रकारचे हे बाजाराची मागणी पत्रक दर्शवलेले आहे. यामध्ये अ, ब हे दोन उपभोक्ते विचारात घेतले आहेत आणि त्यांची असणारी बाजारातील विविध वस्तूंना विविध किमती वेगवेगळ्या असताना जी मागणी आहे ती या पत्रकामध्ये दर्शवलेली आहे आणि त्याच्यावरून बाजाराची एकूण मागणी दर्शवलेली किंवा काढलेली आपल्याला दिसून येते. किंमत या कोष्टकामध्ये किंमत 50 रुपये असताना वस्तूची अ या व्यक्तीची किंवा उपभोक्त्याची मागणी 20 नग एवढी आहे. ब ची 15 नग आहे आणि बाजार मागणी ही 35 नग एवढी असलेली आपल्याला दिसून येते. किंमत कमी झाल्यानंतर म्हणजे ती 40 रुपये झाल्यानंतर अ ची मागणी वाढून ती 30 नग एवढी होते. ब ची मागणी 20 नग एवढी होते आणि एकूण बाजाराची मागणी ही 50 नग झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर किमतीमध्ये आणखी घट झाल्यानंतर म्हणजे किंमत 30 रुपये झाल्यानंतर अ या उपभोक्त्याची मागणी आणखी वाढून ती 40 नग एवढी होते आणि ब ची मागणी 25 नग झालेली आपल्याला दिसून येते आणि बाजाराची एकूण मागणी जी आहे ती 65 नग असलेली आपल्याला दिसून येते. वस्तूच्या किमतीमध्ये त्यानंतर ही घट झाल्यास ती 20 रुपये झाल्यानंतर अ ची मागणी 50 नगांची होते. ब ची 30 नग एवढी वाढली जाते आणि बाजाराची एकूण मागणी 80 नग झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा किंमत आणि मागणी यांचा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. वेगवेगळ्या उपभोक्त्यांनी जी वस्तूची मागणी केलेली आहे त्या मागणीवर किमतीचा कशा प्रकारे प्रभाव पडलेला आहे याचे स्पष्टीकरण या कोष्टकामध्ये दिलेलं आहे आणि त्यामधून बाजार मागणीची संकल्पना स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी बाजार मागणी किमतीतील घटीबरोबर वाढलेली दिसून येते. म्हणजे ज्या प्रकारे वैयक्तिक मागणी वाढते त्याचप्रमाणे किंमतीतील घटीबरोबर किंमत कमी झाल्यामुळे बाजाराची मागणीसुद्धा वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच एकूण मागणीमध्ये सुद्धा वाढ होते आणि या ठिकाणी सुद्धा जो परस्पर संबंध आहे तो सुद्धा व्यस्त स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे किंमत आणि बाजार मागणी यांचा परस्पर संबंध या कोष्टकामध्ये दर्शवलेला आहे.
पुढील जी बाजूला आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ची मागणी, ची मागणी आणि एकूण बाजार मागणी यांचं स्पष्टीकरण या आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केले आपल्याला दिसून येते. यामध्ये पहिली जी आकृती आहे यामध्ये चे मागणी पत्रक दर्शवून न केलेली मागणी विविध किंमत असताना आणि त्यावरून मागणी वक्र चा दर्शवलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये चे मागणी पत्रकावरून चा मागणी वक्र दर्शवलेला आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये एकूण बाजाराची एकूण मागणी दर्शवलेली असून तो एकूण बाजार मागणी वक्र दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. हे तिन्ही वक्रांचे आकार आपण पाहिल्यास तर यावरून असे स्पष्ट होते की हे तिन्ही वक्र जे आहेत ते डावीकडून उजवीकडे उतरले आपल्याला दिसून येतात, कारण किमतीतील घटीबरोबर मागणीमध्ये वाढ होते आणि किमतीतील वाढीबरोबर मागणी घटते. म्हणजेच किंमत आणि मागणी यांचा परस्पर जो संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा किंवा ऋणात्मक असतो. त्यामुळे हे सर्व मागणी वक्र उतरत्या स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये बाजाराचा एकूण मागणी वक्र जो आहे तो सुद्धा डावीकडून उजवीकडे खाली येणारा आहे, कारण बाजार मागणी आणि किंमत यांचा परस्पर संबंध सुद्धा व्यस्त स्वरूपाचा असते आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या मागणी फलनाच्या संकल्पनेमध्ये मागणी आणि विविध प्रकारचे जे घटक आहेत त्यांचा परिणाम कशा प्रकारे मागणीवर होत असतो याचं स्पष्टीकरण या मागणी फलनामध्ये दिले आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण किंमत हा घटक विचारात घेऊन किमतीचा मागणीवर परिणाम कसा होतो आणि त्यांच्यामध्ये जो कार्यात्मक संबंध आहे त्याचं स्पष्टीकरण आपण या मागणी फलनाच्या संकल्पनेमध्ये आपण केलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण जो या पॉईंटमधला महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे मागणीवर परिणाम करणारे घटक याची चर्चा आपण किंवा याचा अभ्यास करणार आहोत. मागणी फलनाची संकल्पना अभ्यासल्यानंतर बाजारातील मागणी किंवा वैयक्तिक मागणी असो या मागणीवर ज्या घटकांचा परिणाम होतो ते घटक आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत आणि त्यांचा कशा प्रकारे मागणीवर प्रभाव किंवा परिणाम होतो त्याचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्येतील बदल किंवा लोकसंख्येतील वाढ. देशाची लोकसंख्या वाढली तर विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढते आणि त्यामुळे मागणीमध्ये वाढ होऊन बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी ही वाढली जाते. म्हणजेच लोकसंख्येतील वाढीचा परिणाम हा मागणीवर होत असतो. ज्यावेळी लोकसंख्या कमी होते त्यावेळी सुद्धा मागणी कमी होते आणि अशा प्रकारे लोकसंख्या आणि मागणी यांचा जो परस्पर संबंध आहे तो सरळ स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे लोकसंख्येत वाढ झाल्यास मागणी वाढते, लोकसंख्या घटल्यास मागणी कमी होते. परंतु यासाठी वस्तूंच्या किमती स्थिर असणे आवश्यक आहे. वस्तूंच्या किमती स्थिर असताना लोकसंख्या वाढली तर मागणी वाढते आणि किमती स्थिर असताना लोकसंख्या घटली तर मागणी घटते. म्हणजेच लोकसंख्येतील बदलाच्या दिशेने समदिशेने वस्तूंच्या मागणीमध्ये बदल होतो. म्हणजेच या लोकसंख्या आणि मागणी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो सरळ स्वरूपाचा किंवा धनात्मक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे उत्पन्न. उत्पन्नातील बदलाचाही मागणीवर परिणाम होत असतो. समाजाच्या किंवा व्यक्तीच्या किंवा देशाच्या उत्पन्नात वाढ झाल्यास किंमत पातळी स्थिर असताना समाजाच्या उत्पन्नातील वाढीमुळे समाजाची एकूण मागणी विविध वस्तूंची मागणी जी आहे ती वाढली जात असते. कारण उत्पन्नातील वाढीमुळे उपभोगामध्ये वाढ होऊन उपभोक्ते किंवा व्यक्ती आपल्या विविध प्रकारच्या गरजा भागवत असतो आणि परिणामी एकूण मागणीमध्ये ही वाढ होत असते. याउलट उत्पन्नात घट झाल्यास उपभोक्त्याच्या उपभोग खर्चामध्ये किंवा व्यक्तीच्या उपभोग खर्चामध्ये घट होऊन वस्तू व सेवांची मागणी कमी केली जाते. म्हणजेच
एकूण मागणी घटली जात असते. अशा प्रकारे उत्पन्नातील बदलाचा परिणाम हा मागणीवर होत असतो आणि उत्पन्न आणि मागणी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो सुद्धा सरळ म्हणजे धनात्मक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी किंवा फॅशनमध्ये झालेला बदल. हा सुद्धा घटक मागणीवर परिणाम करत असतो. आधुनिक काळामध्ये सातत्याने समाजाच्या किंवा उपभोक्त्याच्या आवडीनिवडी ह्या बदलत असलेल्या आपल्याला दिसून येतात. फॅशन, रूढी, परंपरा यामध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम मागणीवर होत असतो. पूर्वीच्या काळी टोपीची पद्धत होती, टोपी घालण्याची, म्हणजेच विविध प्रकारच्या टोपीचा वापर केला जात होता. परंतु ती फॅशन ती आवड्यानिवडी लोकांच्या बदलल्यामुळं आधुनिक काळामध्ये टोपीचा वापर केला जात नाही आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. किंवा पूर्वीच्या काळामध्ये अशा काही वस्तू होत्या, फेटा ही एक वस्तू होती की मोठ्या प्रमाणात तिचा वापर केला जात होता, त्यामुळे त्याची मागणी जास्त होती. परंतु आधुनिक काळामध्ये त्या फेट्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे एक समाजाच्या किंवा उपभोक्त्याच्या आवडीनिवडीमध्ये बदल झाल्यामुळे त्याचा मागणीवर परिणाम होत असतो, मागणीमध्ये बदल घडत असतो. म्हणजेच मागणी निश्चित करणारा किंवा मागणीवर परिणाम करणारा जो घटक आहे तो म्हणजे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी किंवा फॅशनमध्ये झालेले बदल. चौथा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे हवामानातील बदल किंवा ऋतूमध्ये झालेले बदल. हवामानातील बदलाबरोबर मागणीतही बदल होतो. उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट यांची मागणी वाढत असते. उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थांची मागणी वाढत असते आणि हिवाळ्यामध्ये जे लोकरीचे कापड आहे, गरम कपडे आहेत यांची मागणी वाढत असते. अशा प्रकारे हवामानातील बदलाचा परिणाम हा वस्तूच्या मागणीवर होऊन त्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये बदल घडून येत असतात किंवा वस्तूची मागणी ही कमी जास्त होत असते. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक चालीरीतीतील बदल किंवा रूढी परंपरांमधील झालेले बदल. सामाजिक चालीरीती बदलल्यामुळे सुद्धा मागणीवर परिणाम होत असतो. संस्कृतीमध्ये झालेले बदल, रूढी परंपरांमध्ये झालेले बदल यामुळे सुद्धा मागणी बदलली जाते. उदाहरणार्थ नवरात्राच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात 9 दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यामध्ये विविध लेडीज वर्गामध्ये किंवा स्त्रियांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कलरच्या साड्या परिधान करण्याची सध्या जी परंपरा निर्माण झालेली आहे, त्यामुळे साड्यांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. किंवा पूर्वी शुभकार्याला टोपी घालून जाण्याची पद्धत होती, परंतु आत्ता अलीकडच्या काळात आधुनिक काळामध्ये ही पद्धत बंद झाल्यामुळे टोपीची असणारी मागणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे सामाजिक चालीरीतीमध्ये झालेले बदल याचा परिणाम मागणीवर होत असतो. ज्या चालीरीती बदलतात किंवा मागे पडतात त्या वस्तूंची मागणी ही कमी होते आणि नवीन चालीरीती ज्या निर्माण होतात त्या वस्तूंची मागणी ही वाढते. अशा प्रकारे सामाजिक चालीरीती, परंपरा, संस्कृतीमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम मागणीवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे उपयोगितेमधील झालेले बदल किंवा वस्तूच्या उपयोगितेमध्ये झालेला बदल. वस्तूच्या उपयोगितेत बदल झाल्यास त्या वस्तूच्या मागणीत बदल होतो किंवा त्या वस्तूची मागणी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. उदाहरणार्थ कोजागिरीच्या दिवशी दुधाची मागणी प्रचंड वाढते, कारण त्या दिवशी दुधाचा प्रचंड प्रमाणात वापर होतो, म्हणजे त्या वस्तूची दुधाची उपयोगिता वाढलेली असते आणि त्यामुळे अशा काळामध्ये दुधाचे भाव वाढले तरी त्या दुधाची मागणी वाढली जाते. अशा प्रकारे विशिष्ट वस्तूंच्या उपयोगितेमध्ये बदल झाल्यामुळे त्या वस्तूच्या मागणीमध्ये सुद्धा बदल होतो किंवा वस्तूची मागणी कमी जास्त होत असते. अशा प्रकारे उपयोगितेतील बदलाचा परिणाम मागणीवर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो
घटक आहे तो म्हणजे मुद्रेच्या साठ्यामध्ये म्हणजे पैशाच्या साठ्यामध्ये झालेले बदल. बाजारात असलेला पैशाचा साठा जो आहे त्यामध्ये वाढ झाल्यास समाजाच्या किंवा उपभोक्त्यांच्या वास्तव उत्पन्नात वाढ होऊन वस्तूंची मागणी वाढते. म्हणजेच लोकांच्या जवळ असणारा पैसा वाढून वस्तू करता असणारी मागणी वाढत असते. याउलट पैशाच्या साठ्यामध्ये किंवा मुद्रेच्या साठ्यामध्ये घट झाल्यास समाजाच्या उत्पन्नात घट होते. म्हणजेच लोकांच्या जवळ पैसा कमी होऊन त्यांचा उपभोग खर्च घटतो, परिणामी वस्तूंची मागणी घटते. अशा प्रकारे पैशाच्या साठ्यामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम ही मागणीवर होत असतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे संपत्तीच्या वाटपामधील झालेले बदल किंवा संपत्तीच्या वितरणात झालेले बदल. संपत्तीचं वाटप देशामध्ये असमान झाले असल्यास किंवा विषम झाले असल्यास मागणी कमी राहते. याउलट संपत्तीचं वाटप समान झाल्यास किंवा विषमता कमी झाल्यास समाजाच्या उत्पन्नात वाढ होऊन समाजाकडून असणारी वस्तूंची मागणीही वाढली जाते आणि यामध्ये आवश्यक वस्तूंची मागणी वाढते. विषमता कमी झाल्यास आवश्यक वस्तूंची मागणी वाढून चैनीच्या वस्तूंची असणारी मागणी कमी होत असते. अशा प्रकारे संपत्तीच्या वाटपाचा परिणाम मागणीवर होत असतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये झालेले बदल किंवा पर्यायी वस्तू किंवा पूरक वस्तू यांचासुद्धा वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. एखाद्या वस्तूला पर्यायी असणाऱ्या वस्तूच्या किंवा पूरक असणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्ये बदलाचा परिणाम त्या वस्तूच्या मागणीवर होत असतो. उदाहरणार्थ साखरेच्या किमती वाढल्यास किंवा साखरेची किंमत वाढल्यास साखरेची मागणी कमी होऊन गुळाची त्याला पूरक जो वस्तू आहे गुळ त्याची मागणी वाढेल. याउलट साखरेची किंमत कमी झाल्यास साखरेची मागणी वाढून गुळाची मागणी कमी होईल. अशा प्रकारे ज्यावेळी पर्यायी किंवा पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होतो आणि त्यावेळी त्याचा परिणाम त्या वस्तूच्या मागणीवर होत असतो आणि त्यामुळे मागणीमध्ये बदल होत असतात. अशा प्रकारे पर्यायी व पूरक वस्तूंचा सुद्धा वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो म्हणजे जाहिरात व विक्री खर्च किंवा विक्री व्यय असं त्याला म्हटलं तर. जाहिरात व विक्री खर्चामुळे लोक विशिष्ट प्रकारच्या वस्तूंकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे त्यांची किंमत वाढून मागणी वाढत असते. आधुनिक काळामध्ये टी व्ही मोबाईलवरून प्रचंड प्रमाणात जाहिराती केल्या जात असतात आणि त्या जाहिरातीमुळे समाजाच्या आवडीनिवडी बदलतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण होऊन लोकांची वस्तूंची मागणी वाढत असते किंवा विशिष्ट वस्तूंची मागणी वाढली जात असते. उदाहरणार्थ टी व्ही, रेडिओ, वर्तमानपत्रातील जाहिराती या सतत पाहून विशिष्ट वस्तूविषयी एक प्रकारचे आकर्षण समाजामध्ये किंवा उपभोक्त्यामध्ये निर्माण होत असते आणि परिणामी अशा वस्तूंची किंमत वाढूनसुद्धा त्याकरता असणारी मागणी वाढली जात असते. अशा प्रकारे जाहिरात व विक्री खर्चाचा परिणाम हा मागणीवर होत असतो आणि त्यामुळे मागणीमध्ये वाढ किंवा घट होत असते किंवा वाढ होत असते. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे भविष्यकालीन किमती. एखाद्या वस्तूची भविष्यकाळामध्ये किंमत वाढणार अशा प्रकारचा अंदाज असेल तर त्या वस्तूकरता आजच किंवा लगेच त्याची मागणी वाढली जात असते. कारण भविष्यात किमती वाढल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व्यक्तीकडून किंवा उपभोक्त्याकडून वस्तूंची मागणी लगेच वर्तमान काळात मागणी केली जात असते आणि त्यामुळे एक वस्तूची वर्तमान काळातील मागणी वाढते. कारण अशा वेळी ग्राहक अशा वस्तूंचा साठा करून ठेवतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढत असते. भविष्यात वस्तूंच्या किमती कमी होणार असतील तर त्या वस्तूची मागणी वर्तमान काळामध्ये कमी होते. अशा प्रकारे भविष्यकालीन किमतीचा परिणाम हा मागणीवर होत असतो. आज आपण या लेक्चरमध्ये मागणी फलनाची संकल्पना त्याचबरोबर मागणी
वर परिणाम करणारे घटक यांचा आपण अभ्यास केला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण मागणीची लवचिकता या संकल्पनेविषयी चर्चा करणार आहोत.